मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बजेटमध्ये तृतीयपंथीयांसाठी योजना असण्याची शक्यता आहे। तृतीयपंथीयांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठे संदर्भात योजना येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। लोकप्रिय घोषणांपेक्षा धोरणात्मक निर्णयांवरती भर राहणार का हा सवाल आहे। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची देखील बजेटमध्ये घोषणा होऊ शकते आणि मत्स्य संपदा योजनेसाठी 1200 कोटींची तरतूद होऊ शकते। महसूल वाढीसाठी रेडीनेकनर दरांमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। राजू, लोकप्रिय घोषणांपेक्षा धोरणात्मक निर्णय होतील अशी शक्यता आहे। काय अंदाज काय असेल देवेंद्र फडणवीसांच्या बजेटमध्ये तृतीयपंथीयांसाठी काय घोषणा होऊ शकते? अगदी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प मांडणार आहे। 1 वाजता कॅबिनेट होईल, 1 वाजता कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी होईल आणि 2 वाजता विधानसभेमध्ये जे आहे मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहे। फार मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमी आहे, कारण आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे आणि दुसरीकडे पुढच्या 3-1 वर्षामध्ये निवडणुका नाही, त्यामुळे फार लोकप्रिय अशा मोठ्या घोषणा होणार नाही। मात्र भविष्यातला विचार करता काही घोषणा ज्या आहेत त्या होऊ शकतात। आपण पाहतोय की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही एक योजना जी आहे याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। खरं तर आपण पाहतोय की मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी ही योजना जी आहे ती आणली जाते आणि 1200 कोटीच्या आसपास याचा फंड सुद्धा जो आहे तो असण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण पाहतोय का जिथं पालिका तिथे मत्स्य बाजार ही कन्सेप्ट असणार आहे। स्थानिक मासळी बाजार बळकटीकरण असणार आहे। जे तलाव आहे तलावातील दुरुस्ती केली जाईल, त्याचा गाळ काढला जाईल आणि मत्स्य व्यवसायाला जे आहे ते प्रोत्साहन दिलं जाईल। अशा प्रकारची ही योजना असू शकते। दुसरा आपण बघतोय की तृतीयपंथी हा जो घटक आहे नेहमी हा डावलला गेलेला आहे, मात्र त्यांच्यासाठी आज मोठी घोषणा जी आहे ती होऊ शकते। तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ही घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना 2 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाऊ शकतो। या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिवर्षी 1000 तृतीयपंथीयांना कर्ज देण्याची जी आहे ती योजना राबवली जाऊ शकते। त्यामध्ये आपण पाहतोय की ही योजना राबवत असताना 2 लाखांपर्यंत भाग भांडवल मिळणार आहे। 5% लाभार्थ्यांचा हिस्सा असू शकतो, 25% शासकीय अनुदान आणि 50% राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज अशा प्रकारचं जे आहे ही योजना जी आहे ती असण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2011च्या जनगणनेनुसार एकूण 40,892 च्या आसपास ही संख्या आहे आणि त्यांच्यासाठी ही योजना आणली जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 2 वाजता याची घोषणा होऊ शकते अशी एक शक्यता पाहायला मिळते। तिसरी सगळ्यात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण जे आहे ते आणण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहतोय की ऊर्जेचा तुटवडा वारंवार होताना पाहायला मिळतो आणि कुठेतरी सन 2035 टार्गेट ठेवून बरोबर आहे। त्यामुळे राज्यातल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीसांच्या बजेटमध्ये आज नेमकं काय आपल्या हाती येणार आहे त्या संदर्भात। राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।